नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर आज आम्ही कन्नडला गेलो असता तर या कन्नडने येत असताना तर हा जो करंजखेड ते साखरवेल रस्ता लागतो, तर या रस्त्यासाठी मी पावणे 4 दिवस आमरण उपोषण करंजखेडा येथे केले होते। आणि या रस्त्याचं आंदोलन करण्याचे कारण असं की हा करंजखेड ते साखरवेल रस्ता इतका खराब या ठिकाणी झालेला आहे आणि गुडघ्यातील खड्डे या ठिकाणी पडले होते। तर नवीन रस्त्यासाठी बजेट नसल्यामुळे आम्ही या रस्त्याची तात्पुरती डागडुजीची मागणी बांधकाम विभागाला केली होती आणि बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी केलेली आहे। तर आज ही डागडुजी पाहताना नेमकं रडावे का हसावे या ठिकाणी कळून येत नाही, कारण या गड्ड्यामध्ये मला वाटतं त्या साखरवेल फाट्यापासून तर तलाववाडीच्या पर्यंत या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी करण्यात आली। तर ही डागडुजी मला वाटतं लयच नाही यांनी 7-8 खड्डे या ठिकाणी बुजलेले आहे आणि ते खड्डे बी असे बुजलेले आहे पण नुसते खडी त्या ठिकाणी टाकलेली आहे, ती खडी त्या ठिकाणी वर आलेली आहे। नेमकं याचं रोलर सुद्धा या ठिकाणी फिरवलेलं नाही। तर कुठेतरी एक लहानपणी ज्या वेळेस मुलं रडत होते तर आई त्या मुलांना चूप करण्यासाठी व ते मुलं लहानपणी आईला पैसे मागायचे, काय आम्हाला पैसे दे। तर आई पैसे नसल्यामुळे आई काय करायची, त्यावेळेस त्या मुलाचा समझोता करण्यासाठी एक आदला त्या ठिकाणी द्यायची। तो आदला पैशावाली त्यावेळेस दिसे आणि तो आदला घेऊन तो मुलगा त्या ठिकाणी खुश व्हायचा। तशी कंडिशन आज आपल्या या करंजखेड साखरवेल रस्त्याची झाली आहे। पण तो आदला तरी कमीत कमी कुत्रा चावला का त्या ठिकाणी लावण्यास कामा यायचा। पण हा रस्त्याची डागडुजी नेमकी कशी केली हेच या ठिकाणी कळत नाही। फक्त नॉर्मल खडी टाकून या ठिकाणी डागडुजी केलेली आहे आणि कुठेतरी बांधकाम विभागाने आमच्या आंदोलनाची फसगत त्यांनी केलेली आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही करंजखेड ते साखरवेल रस्त्याची आम्ही चांगल्या पद्धतीने डागडुजी करून देऊ, पण आम्ही त्या वारंवार बांधकाम विभागाचा पाठलाग करत असताना त्यांनी एक फसगत म्हणून आमची एक नॉर्मल या ठिकाणी ही डागडुजी करण्यात आली। ही डागडुजी गप्पा नुसती खडी या ठिकाणी वरच्यावर या ठिकाणी दाबून दिलेली आहे। तर कुठेतरी या ठिकाणी बांधकाम विभागाने करंजखेड साखरवेल रस्त्याची व आमच्या आंदोलनकर्त्याची फसगत केलेली आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी पुन्हा बांधकाम विभागाला या ठिकाणी निवेदन देणार आहे, तहसीलदाराला निवेदन देणार आहे की या रस्त्याची चांगल्या पद्धतीने डागडुजी करण्यात यावी, अन्यथा पुन्हा मी या करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी उपोषणाला बसणार आहे। तर मी आपल्या कन्नड तालुक्याचं दुर्दैव समजेल, कारण ही डागडुजी का अरे अर्धे पूर्ण खड्डे द्यायला तसेच पुढते नाही आणि नॉर्मली एखादं खड्डा खोदण्याचं काम त्या ठिकाणी बांधकाम विभागाने केलेलं आहे। तर मी या ठिकाणी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध व्यक्त करतो व आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी आमदारताई व खासदार यांना विनंती करतो की हा करंजखेड साखरवेल रस्ता अरे नवीन तुम्ही कावाही करा पण तात्पुरती व्यवस्थित डागडुजी करा। ही डागडुजी का नुसती नॉर्मल 2-4 गड्डे बुजले त्याच्यावर खडी टाकून दिली झालं डागडुजी। अरे कुठेतरी फसगत बांधकाम विभागाने या ठिकाणी केलेली आहे। तर मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद।